नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आपण अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा इतिहासातील आपण जाणून घेणार आहोत। मुद्दा काय आहे तर बघा, टायटल आपण या ठिकाणी दिलेला आहे की तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते। इतिहास शिकत असताना, वाचत असताना तो इतिहास फक्त परीक्षेपुरता शिकायचा नाही आहे, परीक्षेपुरता वाचायचा नाही आहे, तर म्हणजे तो इतिहास सुद्धा कुण्यातरी एका व्यक्तीने लिहिलेला आहे आणि तो व्यक्ती कोण आहे, त्याची मतं कशी आहे, बऱ्याचदा त्या इतिहासातून, त्याने लिहिलेल्या इतिहासातून ती झळकत असतात। म्हणून आपल्याला काय वाटतं हा मुद्दा सुद्धा इतिहासामध्ये फारच महत्त्वाचा असतो, हे लक्षात घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हालाही वाटेल की खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते। आणि तुम्हाला काय वाटतं हे या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा। चला सुरुवात करूया आपण व्हिडिओची। पहा, माणगाव परिषद दोन भारतातील मोठ्या नेत्यांची सुरुवात, एकाच म्हणजे पॉलिटिकल करिअरची सुरुवात एकाच वर्षी झालेली आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यात बघा, माणगाव परिषद ही दक्षिण महाराष्ट्रातील माणगाव येथे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते आणि प्रमुख पाहुणे, ती परिषद आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर संस्थानचे ते राजे होते, यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेला सामाजिक न्याय आणि दलित हक्कांचा प्रारंभ बिंदू मानले जाते। ह्याच परिषदेतून, ह्या परिषदेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दलितांचं नेतृत्व, पुढारी म्हणून उदयास आले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता दलितांचे पुढारी, दलितांचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख माणगाव परिषदेतून करून दिली। आणि ह्याच वर्षी लोकमान्य टिळक ह्यांचा मृत्यू आहे 1 ऑगस्ट 1920 रोजी आणि त्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 ह्याच दिवशी महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे 1920 ते गांधीजींच्या मृत्यूपर्यंत 30 जानेवारी 1948 पर्यंत आपण गांधी युग मानतो। म्हणजे ह्या दोन नेत्यांचा राजकीय पटलावर जो उदय होतो तर तो 1920 ह्या वर्षी होतो आणि पुढे ह्या नेत्यामध्ये परस्पर जो आपल्याला मतसंघर्ष पाहायला मिळतो तर तो आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। लक्ष द्या। आता म्हणजे असं एका वाक्यात किंवा एका शब्दात तुम्हाला नाही सांगता येणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे पहिले पंतप्रधान झाले असते, तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी बघावी लागेल, इतिहासात कोणकोणत्या गोष्टी घडल्या त्या सुद्धा आपल्याला बघाव्या लागेल आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन जे निघेल तर ते आपल्याला कळेल की खरोखरच हे असं सुद्धा इतिहासामध्ये घडलं असतं। तर आता बघा, आता बोललो त्याप्रमाणे असहकार चळवळ सर केव्हा सुरू झाली? 1 ऑगस्ट 1920, त्याच दिवशी लोकमान्य टिळक ह्यांचा मृत्यू आहे आणि 1920 ह्याच वर्षामध्ये माणगाव परिषदेमध्ये अस्पृश्यांचे, दलितांचे पुढारी नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा सुद्धा उदय होत आहे, हे लक्षात घ्या। आता असहकार चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली, तर असहकार चळवळीची पार्श्वभूमी म्हणजे काय, तर ती खऱ्या स्वरूपामध्ये लोकमान्य टिळक ह्यांना आदरांजली वाहणे, श्रद्धांजली वाहणे हा एक मुद्दा होता। कारण लोकमान्य टिळकांचं एक म्हणणं होतं की ब्रिटिश ते स्वतः आपल्या देशावर राज्य करूच शकत नाही, कारण ब्रिटिश मोजके आहे, मुठभर आहे आणि त्यांना आपल्या देशावर राज्य करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करतो आहे। जर आपण त्यांना सहकार्य कोणत्याच क्षेत्रात केलं नाही
कोणत्या क्षेत्रामध्ये आपण ब्रिटिशांना सहकार्य केलं नाही, आपण त्यांचं काय केलं नाही, कापड वापरला नाही, त्यांच्या वस्तू विकत घेतल्या नाही, त्यांना आपण कच्चा माल विकला नाही, आपण त्यांच्या कोणत्याही संस्थेमध्ये त्यांच्या सैन्यामध्ये प्रवेश केला नाही, म्हणजे अजिबातच ब्रिटिशांना सहकार्य केलं नाही, तर काय होईल, ब्रिटिश भारतात राहणारच नाही, ब्रिटिश भारत सोडून जाईल, असं एक मत लोकमान्य टिळक यांचं होतं. म्हणून गांधीजींनी आता लोकमान्य टिळक यांच्यानंतर स्वतः नेतृत्व म्हणून उदय करण्यासाठी सुद्धा गांधीजी म्हणत आहे की मी असहकार चळवळ ह्या क्षणाला सुरू करत आहोत. आणि एक दुसरेही कारण आहे, त्याच्या आधी म्हणजे 1919 मध्ये एक मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला होता आणि त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी होती त्या तरतुदी सुद्धा समाधानकारक नव्हत्या काँग्रेससाठी, म्हणून ही चळवळ सुरू झाली 1 ऑगस्ट 1920ला. पण आता तुम्हाला सांगतो, गांधीजींनी अहिंसेच्या तत्वाचं पालन केलेलं आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा ह्या ठिकाणी एक हत्याकांड घडलं. म्हणजे लोकांवर ब्रिटिशांनी या असहकार चळवळीमध्ये जे सहभागी झाले होते, जो मोर्चा निघाला होता, त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांच्यावर गोळीबार केल्याच्या नंतर मग लोक सुद्धा भडकले, कारण तोपर्यंत गांधीजींचं जे तत्व होतं अहिंसा हे प्रत्येकातच रुजलेलं होतं, अशातला भाग नव्हता. आणि मग ह्या लोकांनी पोलीस चौकीला आग लावून दिली आणि त्याच्यामध्ये जवळपास 20-22 लोक मरण पावले. गांधीजींना बातमी समजली. लक्षात घ्या, गांधीजींनी 5 फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ बंद केली. आता असहकार चळवळ बंद केली तर सुरू करत असताना बघा सांगितलं होतं गांधीजींनी की 1 वर्षामध्ये स्वराज्य मिळवून देतो. पण आता लक्षात घ्या, 1922 मध्ये चळवळ बंद पडत आहे, काँग्रेसपासून बरेच लोक दूर जात आहेत. बघा, म्हणजे मुस्लिम लीगची 1906 मध्ये स्थापना झाली होती, ती सुद्धा काँग्रेसपासून दूर गेली. महिलांनी या चळवळीमध्ये सर्वाधिक सहभाग नोंदवला होता. परीक्षेचे प्रश्न ॲज अ टीच येतात, ते तसेच लक्षात ठेवायचे आणि तशीच उत्तरं द्यायची. नंतर बघा, काही लोक नाराज झाले आणि त्यांच्यावर काय टीका टिप्पणी केली हे मी या ठिकाणी सांगणार नाही, पण लक्षात घ्या, तर मोतीलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला आणि त्या स्वराज्य पक्षाचंच ध्येय 1 जानेवारी 1923ला म्हणजे चळवळ बंद केल्याच्या नंतर त्यांना वाटलं असेल कदाचित की आता आपण एक स्वतंत्र स्वराज्य पक्ष स्थापन करायला पाहिजे 1 जानेवारी 1923. आणि त्या पक्षाचं ध्येय काय होतं, तर कायदेमंडळात जाऊन सरकारची अडवणूक करणे, हे प्रश्न विचारले जातात. नंतर बघा, इथे एक गोष्ट आली, ती गोष्ट म्हणजे कोणती बघा, तर इथे क्रम थोडासा बघा, म्हणजे नेहरू अहवालच्या नंतर सायमन कमिशन आहे हे लक्षात घ्या. बघा इथे आपण कसं म्हणू, पहिल्यांदा सायमन कमिशन भारतामध्ये आलं. आता सायमन कमिशन कशासाठी भारतामध्ये आलं, तर याच्यासाठी थोडीशी पुन्हा पार्श्वभूमी आणि आणखी आपण मागे जाऊ. तर लक्षात घ्या, 1857चा उठाव झाला. मग भारतीयांना कळलं की आपण काय, की शस्त्राने आपण ह्यांच्याशी लढा देऊ शकत नाही किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय. मग ह्यांच्याच तत्वाने आपण ह्यांच्याशी लढा देणं गरजेचं आहे. भारतामध्ये 1857च्या उठावानंतर सुधारणाची लाट आली, इंग्रजी शिक्षण आलं आणि त्याच्यानंतर मग 1885 मध्ये 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईमध्ये झाली. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई ह्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली. आणि काँग्रेसचं एक ध्येय, एक टार्गेट काय, तर आपण कशात जायचं, तर जे ब्रिटिशांची बॉडी आहे, परिषद आहे, काउन्सिल आहे, त्याच्यात जायचं. मग 1909चा काउन्सिल ऍक्ट झाला. बघा 1909चा मुर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणू आपण, तर त्याच्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. पण हे कायदे कसे, अतिशय तुटपुंजे आणि भारतीय लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेपेक्षा खूप कमी लोक त्या कायद्यामध्ये ऍड करून घेतले जायचे. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तर आता लक्षात घ्या, हे 1919ला एक मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला. त्या तरतुदी म्हणजे काँग्रेसला अपुऱ्या वाटल्या, ते एक कारण म्हणून गांधीजींनी असहकार सुरू केली. 1922 मध्ये असहकार बंद केली. 1 जानेवारी 1923 मध्ये स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यानंतर बघा स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि नंतर एक सायमन कमिशन 1927-28 मध्ये आपल्या भारतामध्ये सायमन कमिशन आलं.
सायमन कमिशन कशासाठी आलं की भारतीय लोकांना घटनात्मक सुधारणा द्यायच्या. बघा, जे काउन्सिल आहे, गव्हर्नरचं काउन्सिल आहे, गव्हर्नर जनरलचं काउन्सिल आहे, नंतर काय म्हणू तर तिकडे एक भारत सचिवाचं काउन्सिल आहे, आणि त्याच्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्स इंग्लंडमध्ये, ह्या सर्व ठिकाणी भारतीय लोकांना घटनात्मक अधिकार कोणते द्यायचे ह्यासाठी सायमन कमिशन आलं होतं. पण एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम कसा होता की 7 सदस्य त्या सायमन कमिशन मध्ये होते आणि 7ही सदस्य इंग्रज होते, म्हणजे युरोपियन होते. मग आता मला सांगा, सुधारणा कोणाला द्यायच्या होत्या तर सुधारणा भारतीय लोकांना द्यायच्या होत्या, पण त्या सायमन कमिशन मध्ये कोणीच भारतीय नाही, म्हणून त्या सायमन कमिशनला विरोध झाला भारतामध्ये. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, काळ्या फीत बांधून आंदोलन, सायमन गो बॅक, सायमन परत जा. आणि एक इव्हेंट पुन्हा सांगतो, हेच सायमन जेव्हा लाहोरमध्ये गेलं होतं तेव्हा लाला लजपत राय ह्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. तिथे एक अधिकारी होता सॉन्डर्स, त्याने लाला लजपत राय यांच्या छातीवर लाठी हल्ला केला आणि लाला लजपत राय नंतर 28 मध्ये मृत्यू पावले. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर भगतसिंगांनी सॉन्डर्सला मारून त्याचा बदला घेतला होता. हे सायमन कमिशन. आता इंग्रजांना काय वाटलं तुम्हाला सांगतो, की तुम्हाला वाटते ना म्हणे की फक्त युरोपियन लोकच सायमन कमिशन मध्ये होते, तर आता तुम्ही एक काम करा म्हणे की तुम्ही स्वतः बनवा म्हणे. तुमची जी काही म्हणजे तुमच्या घटनात्मक तरतुदी तुम्हाला जी काही पाहिजे, बघा घटना पाहिजे, घटनात्मक तरतुदी पाहिजे, किंवा प्रशासनासाठी तुम्हाला कोणत्या सुविधा पाहिजे, तर त्याचा तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या, तुम्ही बनवा म्हणे. म्हणून 1928 मध्ये नेहरू अहवाल आला. दादा, नेहरू अहवाल लक्षात घ्या. तर पंडित मोतीलाल नेहरू 1928. पण त्या नेहरू अहवालाला सुद्धा बॅरिस्टर जिना, मुस्लिम लीगचे जे अध्यक्ष होते, त्यांनी विरोध केला. लक्षात घ्या. म्हणून तो नेहरू अहवाल सुद्धा बारगळला. मग आता ते लोक काय म्हणत आहे की तुम्ही आता तिकडे या, कुठं या, इंग्लंडमध्ये या, आणि तिथे काय आहे ते आपण काउन्सिल भरवू, परिषद भरवू आणि घटनात्मक उपाययोजनावर आपण चर्चा करू. ह्यासाठी मग बघा, तर त्या दरम्यान 1920ची जशी तुम्हाला असहकार चळवळ मी या ठिकाणी सांगितली होती, तसे गांधीजी तिथून 10 वर्षानंतर 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ करत आहे. बघा, सविनय म्हणजे नम्रतेनं कायद्याचा भंग करणे, अशी ती सविनय कायदेभंग चळवळ. तुम्हाला दांडी यात्रा माहित आहे. दांडी यात्रा ह्या सविनय कायदेभंग चळवळीचा भाग होता. 12 मार्च साबरमती पासून तर दांडीपर्यंत ती यात्रा जाणार होती. 12 मार्च 1930 ला दांडी यात्रा सुरू झाली आणि 6 एप्रिलला ते दांडीला पोहोचले होते. बघा, सुरुवातीला काय म्हणू तर इकडे 72 सहकारी घेऊन निघाले. नंतर त्याच्यामध्ये लाखो लोक त्या यात्रेमध्ये ऍड झाले होते, हे लक्षात घ्या. आणि आता सविनय कायदेभंग चळवळ कोण करत आहे तर सविनय कायदेभंग चळवळ त्या ठिकाणी महात्मा गांधीजी करत आहे, हे लक्षात घ्या. बघा, सविनय कायदेभंग चळवळीचं स्वरूप कसं होतं सर, तर आपण नम्रतेने कायदा मोडायचा, आणि ब्रिटिश आपल्याला जर समजा पनिशमेंट देत असेल, मारझोड करत असेल, लाठीचार्ज करत असेल, तरी आपण त्यांना प्रतिकार करायचा नाही. बघा, आपण काय सांगा, तुरुंगवास सहन करायचा, तुरुंगात जायचं, असं स्वरूप होतं. मग 6 एप्रिलला महात्मा गांधीजींनी दांडीच्या किनारपट्टीवर मीठ उचललं आणि कायदा मोडला. तर आता बघा, ह्या दरम्यान एक लक्षात घ्या, महात्मा गांधीजी कुठं आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठं आहे, तर हे अशी पार्श्वभूमी आहे. हे दोन्ही नेते आपापल्या परीनं आपापलं करिअर राजकारणामध्ये पुढे नेत आहेत, हे लक्षात घ्या. आता काय झालेलं, गोलमेज परिषदा. आता गोलमेज परिषदा म्हणजे जे आपण काय म्हणून सांगा, मीटिंग घेतो, आयोजन करतो, त्याला काउन्सिल म्हणू आपण, तर ते परिषद. गोलमेज म्हणजे हे लक्षात घ्या, गोल याला राऊंड टेबल कॉन्फरन्स असं म्हणतात, हे लक्षात घ्या. तर हे गोलमेज परिषद म्हणजे नेमका काय सर, तो जो मेज म्हणजे टेबल, हे इंग्लंडमध्ये गेले आणि इंग्लंडमध्ये ज्या हॉलमध्ये यांनी परिषद घेतली, तर तो परिषदेचा जो टेबल होता तो गोल होता, म्हणून ह्याचं नाव काय सांगा, गोलमेज परिषदा. मित्रांनो, आपला जो हिस्ट्री आहे तो बराच भाषांतरित आहे, म्हणून आपली अशी काय बऱ्याचदा अडचण होत असते, हे लक्षात घ्या. तर आता बघा, गोलमेज परिषदा कशासाठी, की सायमन कमिशन आम्ही भारतात पाठवलं, तुम्ही त्याला विरोध केला, तुमचा नेहरू अहवाल बारगळला, लक्षात घ्या. मग आता सगळे भारतातील नेते कुठं या, लंडनला या. कुठं या तर लंडनला या, आणि तिथे येऊन आपण तुमच्या संवैधानिक अधिकारावर, घटनात्मक अधिकारावर, घटनात्मक तरतुदी किंवा सुधारणा
तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावर आपण डिस्कस करूया. कुठे करूया सांगा? फॉरेनमध्ये. हे त्यासाठी यांना बोलवलं. मग पहिली गोलमेज परिषद. आता महात्मा गांधी तर जाणारच नाहीये, कारण 1930 मध्येच त्यांची असं काय म्हणू सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू आहे. लक्षात घ्या, पहिले गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 दरम्यान लंडन येथे झाली, ज्यामध्ये 89 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. म्हणजे भारतातील एकूण सर्व पक्षांतर्फे सर्व लोकांचे प्रतिनिधी म्हणून सर किती लोक त्या ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणी 89 लोक गेले असं आपण लक्षात घेऊया. महात्मा गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व होतं, म्हणजे काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग नोंदविला नाही, भाग घेतला नाही असं आपण लक्षात घेऊया. बघा ह्याच्यानंतर काय झालं, तेव्हा भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस. लक्षात घ्या, आणि काँग्रेसच तिथे गोलमेज परिषदेला हजर नाही, म्हणजे त्या गोलमेज परिषदांना त्याच्या निर्णयांना विशेष अर्थ नाही असं म्हणणं ब्रिटनचे पंतप्रधान जे रॅमसे मॅकडोनाल्ड होते आणि ते त्या गोलमेज परिषदांचे अध्यक्ष होते, तर असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून भारतात जो गव्हर्नर जनरल होता, म्हणजे भारताचा सर्वोच्च इंग्रज अधिकारी, त्याला आपण गव्हर्नर जनरल म्हणू, त्याचं नाव होतं लॉर्ड आयर्विन. तुम्ही आयर्विन म्हणा, कुठे कुठे पुस्तकामध्ये त्याला इर्विन असे नाव दिलेलं असते. तर तो भारताचा जो गव्हर्नर जनरल आहे, त्या इर्विनला रॅमसे मॅकडोनाल्डचं पत्र आलं आणि त्याला सांगितलं इर्विनला की गांधीजींना कुठे पाठवा, गोलमेज परिषदेमध्ये पाठवा. कुणाला पाठवा? महात्मा गांधीजींना. मग याच्यापूर्वी लक्षात घ्या, सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू होती महात्मा गांधीजींची. दांडी यात्रा मी तुम्हाला सांगितली, आणि त्या दांडी यात्रेदरम्यान हजारो लोकांना मारझोड करून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकलं आणि त्यांना सोडा म्हणून गांधीजींनी बरीच पत्रे लॉर्ड आयर्विनला पाठवली होती बरं. तर काही पत्रे तर लॉर्ड आयर्विनने वाचली सुद्धा नव्हती, काही पत्रे लॉर्ड आयर्विनने वाचली सुद्धा नव्हती. पण आता वरून ऑर्डर आली, इंग्लंडमधून ऑर्डर आली, म्हणजे इंग्लंडचा पीएम भारतातल्या गव्हर्नर जनरलला सांगत आहे, लॉर्ड आयर्विनला सांगत आहे की महात्मा गांधीजींना कुठे पाठवा, गोलमेज परिषदेला पाठवा. एक परिषद संपलेली आहे हे लक्षात घ्या. आणि नंतर महात्मा गांधीजी आयर्विनला भेटायला दिल्ली गेले आणि त्याच्यानंतर 5 मार्च 1931ला मित्रांनो दिल्ली करार झाला. पुन्हा कोणामध्ये? गांधीजी आणि आयर्विन ह्यांच्यामध्ये दिल्ली करार झाला. लक्षात घ्या. आणि त्याच्या मग तरतुदी वगैरे आता मी ते डिस्कस करणार नाही. मग आता तरतुदी ढोबळमानानं जर बघितल्या तर ज्यांच्यावर हत्येचा गुन्हा नाहीये असे जे लोक आहेत, सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान ज्यांनी तुम्ही तुरुंगात टाकलेले आहे त्या लोकांना सोडून द्या. आता हत्येचा गुन्हा लक्षात घ्या, तर भगतसिंगांनी सॉन्डर्सचा वध केला होता, सांगितलं तुम्हाला. सायमन कमिशनच्या वेळेस लाला लजपत रायला सॉन्डर्सने लाठीचार्ज केला म्हणून. तर आणि भगतसिंगांनी पुन्हा एक दुसरा इव्हेंट केला होता, असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला आणि तेव्हा ते स्वतः स्वाधीन झाले आणि मग त्यांना पकडलं होतं. त्यांचा सॉन्डर्सच्या हत्येशी संबंध लावला होता. लक्षात घ्या. आणि गांधीजींनी स्पष्ट सांगितलं की ज्यांच्यावर हत्येचा गुन्हा आहे तेवढे सोडून बाकीच्या सर्वांना कैद्यांना मुक्त करा. म्हणजे सविनय कायदेभंग चळवळीमध्ये जे तुम्ही लोक पकडलेले आहेत त्यांना मुक्त करा ही एक मागणी होती. मिठावरचा कर कमी करा किंवा रद्द करा अशी मागणी होती. आणि त्याच्या बदल्यात गांधीजी काय करणार होते, तर गोलमेज परिषदेला जाणार होते. आता मागण्या बऱ्याच आहेत, पण मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतोय. मग आता बघा, दुसरी गोलमेज परिषद खूप महत्वाची आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तुम्हाला विचारते की काँग्रेस कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होती. मग काँग्रेस म्हणा किंवा महात्मा गांधीजी म्हणा, हे कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते सर, तर आपण उत्तर देऊया की हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. महात्मा गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला, उत्तर द्यायचं आपण दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी हजर होते. दुसरी गोलमेज परिषद 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली, ज्याच्यात महात्मा गांधीजी यांनी भाग घेतला. म्हणजे काँग्रेसने भाग घेतला असं आपण तिथे लक्षात घेऊया. पण इथे एक गोष्ट घडली की ह्यांच्यामध्ये ऐक्य नाही झालं. जसं सायमन कमिशनच्या वेळेस झगडा होता, नेहरू अहवालाच्या वेळेस झगडा होता, तो झगडा कॉन्स्टंट आहे, कायम आहे. म्हणजे मतभेद कायमच आहे. म्हणजे इथे काही सोल्युशन मिळालं नाही. महात्मा गांधीजी नाराज होऊन भारतामध्ये परत आले. लक्षात घ्या, सर्व जे पक्ष होते, गट होते, त्या सर्व नेत्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली आणि महात्मा गांधीजींना
ही स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी अमान्य होती. महात्मा गांधीजी भारतात आले आणि महात्मा गांधीजी भारतात येऊन परत सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या नंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. पण आता सरकारला राग आला आणि म्हणून महात्मा गांधीजींना ह्यांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात टाकलं. पुण्याच्या येरवडा तुरुंगात टाकलं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, नंतर तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932 दरम्यान पार पडली. तर अशा एकूण 3 गोलमेज परिषदा तिकडे घडल्या असं आपण लक्षात घेऊया. पण आता बघा, दुसरी गोलमेज परिषद झाल्या त्या गोलमेज परिषदेचा जो अध्यक्ष होता रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा घोषित केला. लक्षात घ्या, जातीय निवाडा. आता जातीय निवाडा म्हणजे काय तेही समजून घेऊया. दुसऱ्या गोलमेज परिषदेत दलित वर्ग महत्वाचा शब्द आहे, आपल्याकडे लक्षात ठेवा. दलित वर्ग, मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन आणि युरोपियन व इतरांसाठी सांप्रदायिक निवाड्याअंतर्गत ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य मतदारसंघ दिले. सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकले. आता कोण देत आहे? ब्रिटिश सरकार देत आहे. कोणाचा पीएम देत आहे? ब्रिटिशांचा पीएम देत आहे. काय नाव? रॅमसे मॅकडोनाल्ड. मग गांधीजींना समस्या व्हायला काहीच कारण नव्हतं. बघा, गांधीजी इतर गटांसाठी नाही, इतर गट म्हणजे दलित वर्ग सोडून इतर गटांसाठी नाही तर दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाशी असहमत होते. त्यांनी या पुरस्काराचा तीव्र विरोध करत हिंदूमध्ये फूट पाडण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न आहे म्हणून त्यांनी दलितांना जे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले त्या मतदारसंघाच्या विरोधामध्ये गांधीजी होते कुठं? पुढे टाकलं होतं सांगा, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्यांना टाकलं होतं. तर त्या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. आता इथे थोडंसं समजून घेऊया. पहिल्यांदा तर स्वातंत्र्य मतदारसंघ म्हणजे काय आणि ह्या स्वातंत्र्य मतदारसंघाने काय होणार होतं हे समजून घेऊया. बघा, ज्या समुदायाचे मतदार आहेत, ज्या समुदायाचे म्हणजे दलितांचे असतील दलितांचे, मुस्लिमांचे असतील मुस्लिमांचे, शिखांचे असतील शिखांचे, लक्षात घ्या, ज्या समुदायाचे मतदार आहेत ते स्वतःचे नेते एका निवडणुकीद्वारे निवडतील ज्यामध्ये फक्त त्यांच्या समुदायाचे उमेदवार निवडणूक लढवू शकतील. हे बघा, म्हणजे त्यांच्या समुदायाचे उमेदवार, त्यांच्यामध्ये जो कोणताही समुदाय असेल तर त्यांच्या समुदायाचे उमेदवार निवडणूक लढवू शकतील. बघा, निवडणूक लढवू शकतील आणि फक्त त्यांच्या समुदायाचे सदस्य मतदान करतील. हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा. फक्त त्यांच्या समुदायाचे सदस्य मतदान करतील याचा अर्थ असा की विशिष्ट समुदायाचे नेते निवडण्यासाठीच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातील आणि त्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये येणार नाहीत. म्हणजे हे लक्षात घ्या की आता इथून एक कॅल्क्युलेशन म्हणजे दलितांना स्वातंत्र्य मतदारसंघ मिळाले. आता ही गोष्ट केव्हा घडलेली आहे? भारत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना या प्रकारचा मतदारसंघ सुद्धा लोकप्रिय होता. मोहम्मद अली जिना मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र मतदारसंघ त्यांना पाहिजे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ त्या गोलमेज परिषदेमध्ये मागितले होते. या गोष्टी आपण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्या पुढे काय झालं सर? 16 ऑगस्ट 1932 दुसरी गोलमेज परिषद संपल्याबरोबरच जातीय निवाडा घोषित झाला. हा जातीय निवाडा म्हणजे काय? तर ज्यांना पाहिजे त्यांना मतदारसंघ देण्यात आले. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी तो जाहीर केला. दुसऱ्या गोलमेज परिषदेत दलित वर्ग, मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन आणि इतरांसाठी सांप्रदायिक निवाड्याअंतर्गत ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य मतदारसंघ देऊन टाकले. आता बोललो त्याप्रमाणे गांधीजी इतर गटांसाठी नाही तर दलित वर्गासाठी स्वातंत्र्य मतदारसंघाशी असहमत होते. स्टेटमेंट डोक्यात ठेवा, महत्वाचा मुद्दा. आता दलित वर्ग, दलित म्हणा, अस्पृश्य म्हणा, बहुजन म्हणा, लक्षात घ्या. म्हणजे शब्द आता ते वापरात नाही पण लक्षात ठेवा. इथे काय म्हणून सांगा तुम्हाला समजावं ह्यासाठी मी इथे बोलतो. दलित वर्गासाठी आता दिले कुणाकुणाला होते रे दादा? हे बघा, आपण जर बघतो म्हटलं तर बघा, दलित वर्ग, मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन आणि इतर सगळ्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आहे. म्हणजे तिथे काही असं भेदभाव केलेला नाहीये. जो रॅमसे मॅकडोनाल्ड आहे त्याने काय केले? सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. पहा, लक्षात घ्या. पण गांधीजी कोणत्या मतदारसंघाशी असहमत आहेत तर ते लक्षात ठेवा. दलित किंवा अस्पृश्य म्हणून लक्षात घ्या, दलित मतदारसंघाशी गांधीजी असहमत आहेत. आता त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. दलित म्हणा, अस्पृश्य म्हणा किंवा बहुजन म्हणा, शब्दाचा अर्थ बघा या ठिकाणी काय होतंय सांगा. बहुजन
बहु ह्याच्यातच अर्थ आहे, शब्दामध्येच अर्थ आहे. बहुजन, आता जन म्हणजे लोक, बहु म्हणजे खूप. मग लक्षात घ्या, जे अल्पसंख्याक आहे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले आणि त्यांचे 4-2 नेते, लक्षात घ्या, स्टेटमध्ये किंवा सेंट्रलमध्ये, राज्यात किंवा केंद्रात निवडूनही आले तरी सर्वाधिक सदस्य कोणाचे असणार आहे, तर सर्वाधिक सदस्य काँग्रेसचेच असणार आहे. म्हणून सत्ता कोणाची स्थापन होणार आहे, तर ती सत्ता काँग्रेसची स्थापन होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मात्र दलित म्हणजे कोण, तर बहुजन होय, बहुजन. अस्पृश्य, बहुजन म्हणा, अस्पृश्य म्हणा. मग ह्यांना जर स्वतंत्र मतदारसंघ दिले, समजा आता इथे सोपं सांगतो तुम्हाला की 100 उमेदवार निवडायचे आहेत, लक्षात घ्या, त्याच्यापैकी 20 उमेदवार अल्पसंख्यांचे आहे आणि 80 उमेदवार हे बहुजनांचे आहे. दलित, अस्पृश्य, बहुजन म्हणा, हे 80 उमेदवार आहे या ठिकाणी. मग आता मला सांगा, ह्यांना स्वातंत्र्य मतदारसंघ मिळाले तर हे 80च्या 80 ह्यांचेच उमेदवार उभे राहील आणि ह्यांच्याच कम्युनिटीचे सदस्य त्यांना मतदान करेल. म्हणजे यांचं डायरेक्ट शासन राज्यातही येईल आणि केंद्रातही येईल. बघा, असा विचार करायला जागा आहे की या ठिकाणावरून लक्षात घ्या, म्हणजे इतिहासात जी मोठमोठी नावं अलीकडे पाहतो पुढे आली, ती नावे आता तुम्हाला डोक्यात येत आहे कोणती नावे जी अलीकडे इतिहासात पुढे आली, तर ती नावे पुसली गेली असती का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणाचे नेते होते? दलितांचे, बहुजनांचे. लक्षात घ्या, दलितांचे, बहुजनांचे, अस्पृश्यांचे नेते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग दादा तुम्हाला सांगतो, हे बिनविरोध, बिनधास्त, बेधडक काय झाले असते? पुढे भारताचे PM झाले असते, पंतप्रधान झाले असते. हे लक्षात घ्या. आणि हे कळलं कुणाला? महात्मा गांधीजींना कन्फर्म माहित होतं. म्हणून जे इतर गट होते तर त्या गटांनी स्वातंत्र्य मतदारसंघ घेतले तरी हरकत नाही. लक्षात घ्या, स्वातंत्र्य मतदारसंघ घेतले तरी हरकत नाही, कारण त्यांच्या जागा, त्यांची कम्युनिटी कशी आहे? छोटी आहे. पण खूप मोठा वर्ग, अतिशय मोठा वर्ग, तो कसा आहे सर? जो मोठा वर्ग आहे ना, तो मोठा वर्ग मित्रांनो बहुजन आहे, दलित आहे, अस्पृश्य आहे. आणि त्यांचे नेते कोण आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. लक्षात घ्या. मग ते बिनविरोध, बिनधास्त, बेधडक, विना प्रचार केंद्रात आणि राज्यात निवडून आले असते, हे लक्षात घ्या. आणि पुढे ते त्यांचं नेतृत्व करणारे म्हणून ते पहिले PM ठरले असते, हे लक्षात घ्या. ह्या सर्व गोष्टी म्हणजे असं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इतिहास संशोधक असाल, अभ्यासक असाल, तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट नक्की करायच्या, हे लक्षात घ्या. तर आता बघा, ह्या गोष्टी घडल्या असत्या म्हणून गांधीजींनी काय केलं, तर दलित ह्यांचे जे स्वातंत्र्य मतदारसंघ आहे त्यासाठी गांधीजींनी सहमती दर्शवली नाही आणि त्याच्यासाठी मग प्राणांतिक उपोषण सुरू केलं. जीव गेला तरी चालेल, प्राणांतिक उपोषण येरवडा जेलमध्ये ह्यांनी सुरू केलं, लक्षात घ्या. आणि त्यांनी काय म्हटलं रॅमसे मॅकडोनाल्डला, की हा तुमचा हिंदू आणि काय म्हणून सांगा दलित, बहुजन ह्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी कोणावर केला? तर रॅमसे मॅकडोनाल्डवर केला, हे लक्षात घ्या. आता 1932चा नंतर गांधीजींनी उपोषण सुरू केलं. त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे, सुटलं पाहिजे, म्हणून 1932 मध्ये पुणे करार झाला. 20 सप्टेंबर 1932 पासून गांधीजींनी येरवडा जेलमध्ये स्वातंत्र्य मतदारसंघ जे दलितांना मिळालेले आहे त्याच्या विरोधात उपोषण सुरू केलं. 20 सप्टेंबर 1932 बघा. तर त्या वर्षी 24-25 तारखेला 24 तारीख गृहीत धरा, 25 तारखेला बाकी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यात आल्या. लक्षात घ्या. तर पुणे करार, येरवडा करार ह्यालाच ऐक्य करार असंही म्हणतात. बघा, मग गांधीजीकडे उपोषण सुरू आहे. डॉक्टर आंबेडकरांवर प्रेशर बनवल्या जात आहे की तुम्ही ते स्वतंत्र मतदारसंघ जे आहे ते सोडून द्या, कारण गांधीजी वाचले पाहिजे, लक्षात घ्या. आणि हे सुद्धा गांधीजी सुद्धा कोण आहे सर? तर गांधीजी सुद्धा देशाचं नेतृत्व आहे, हे डोक्यात घ्या. बघा, मग 24 सप्टेंबर 1932 या दिवशी पुणे करार झाला. त्याला गांधी आंबेडकर करार म्हणतात, पुणे करार म्हणतात, येरवडा करार म्हणतात, ऐक्य करार म्हणतात. ह्या करारामध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय भविष्य आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यासाठी विरोध होता. हे आधी आपण बघितलं. बघा, या गोलमेज परिषदेत ब्रिटिश सरकारने म्हणजे त्यांच्या गोलमेज परिषदेचा जो अध्यक्ष होता रॅमसे मॅकडोनाल्ड, त्याने जातीय निवडा घोषित केला. या गोलमेज परिषदेत ब्रिटिश सरकारने मुस्लिम, हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपियन आणि अँग्लो इंडियन यासाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची घोषणा केली. म्हणजे कल्पना करा, एवढ्या लोकांना स्वातंत्र्य मतदारसंघ मिळाले होते, पण गांधीजी विरोध कशाला करताय, तर जे दलितांना, गांधीजींचा यास विरोध असल्याने इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांना पत्र लिहून स्वातंत्र्य मतदारसंघाचा निर्णय रद्द करण्यासाठी सुद्धा गांधीजींनी प्रयत्न केले. बघा, असे न केल्यास उपोषणाला बसेल असे त्या पत्रामध्ये लिहिले होते. बघा, तुम्ही जर समजा भारतामध्ये दिलेले स्वतंत्र मतदारसंघ रद्द केले नाही तर मी उपोषणाला बसेल असे कोण म्हणत आहे? महात्मा गांधीजी म्हणत आहे. ब्रिटिश सरकारने स्वतंत्र मतदारसंघ, पण ब्रिटिश सरकारने अजिबात महात्मा गांधीजींचं ऐकलं नाही. त्यांनी काय केलं? ब्रिटिश सरकारने स्वतंत्र मतदारसंघ रद्द न केल्याने गांधींनी पुण्यात येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले आणि कुणावर प्रेशर, कुणावर दबाव आणायला सुरुवात केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दबाव आणायला सुरुवात केली. यावर हिंदू नेत्यांनी एक योजना तयार केली. म्हणजे आता गांधीजी तर प्राणांतिक उपोषण करत आहे, मग गांधीजींना आपण वाचवलंच पाहिजे, म्हणून त्यांनी एक योजना केली. त्याच्यामध्ये बरेच हिंदू नेते एकत्र आले, त्यांनी योजना तयार केली आणि गांधी आणि आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जाऊन त्यांना ती गोष्ट योजना समजून सांगितली आणि गांधींची व आंबेडकरांची, ह्या दोन्ही नेत्यांची त्या ठिकाणी भेट घेतली. आणि यालाच पुणे करार, येरवडा करार, ऐके करार किंवा गांधी आंबेडकर करार असे म्हटले जाते, हे लक्षात घ्या. योजना तयार करणाऱ्या हिंदू नेत्यामध्ये घनश्याम बिर्ला, चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर बारिस्टर जयकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित मदन मोहन मालवीय इत्यादी लोकांचा समावेश होता. हे लोक गेले पुण्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्य मतदारसंघ जे मिळालेले आहे ते सोडून द्या, नाहीतर गांधीजींचे प्राण जाईल. गांधीजी प्राणांतिक उपोषणाला अलीकडे बसलेले आहे असं ते सांगत आहे. मग आता ह्या पुणे करारामध्ये काय काय तरतुदी झाल्या होत्या? डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा. म्हणजे हे कल्पना करा, स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करणे म्हणजे जे आपलं पॉलिटिकल फ्युचर आहे, करिअर आहे, ते तिथे पूर्ण पुसणे हा अर्थ होता. हे समजून घ्या. स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा व संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार करावा. म्हणजे त्या ठिकाणी आता संयुक्त मतदारसंघ म्हणजे इतरही लोक त्या ठिकाणी उभे राहतील आणि कोणीही कोणाला मतदान करू शकेल अशी योजना तयार करावी. आणि हरिजनांसाठी, आता हरिजन हे जो नाव आहे ते अस्पृश्यांना, दलितांना गांधीजींनी दिलेलं आहे. तर हरिजनांसाठी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. केंद्रामध्ये 18% जागा राखीव ठेवण्यात आल्या. म्हणजे हे एवढ्या गोष्टी त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या म्हणजे बदल्यात दिल्या. मी तुम्हाला सांगितलं, बहुजन, हरिजन, अस्पृश्य किंवा दलित ह्यांची क्वांटिटी काय म्हणून सांगा? सर्वाधिक आहे. आणि आता तुम्ही सांगा, लोकसभेची जर गोष्ट करतो म्हटलं तर आपल्याकडे म्हणजे एकूण 552 जागा आणि ह्या 148 जागेपैकी 148ही जागा समजा आल्या असत्या डॉक्टर आंबेडकरांच्या, तरी डॉक्टर आंबेडकर PM होऊ शकले असते का? नाही सर. पण स्वतंत्र मतदारसंघ जर का असते तर डॉक्टर आंबेडकरांना PM होण्यासाठी संधी होती. आणि केंद्रात 18% जागा. मग आता मला सांगा, केंद्रामध्ये सरकार आणण्यासाठी किती पाहिजे आपल्याला? म्हणजे 50% प्लस एक उमेदवार पाहिजे. आपण जर पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत असाल तर 50% प्लस एक उमेदवार पाहिजे. तर 18% जागा आहेत. सगळ्या निवडून आल्या पूर्णच्या पूर्ण, तरी आपल्या आंबेडकरांचं सरकार बनलं असतं का? लक्षात घ्या. तर तिथे काय म्हणून सांगा, त्यांना म्हणजे पॉलिटिकल करिअरमध्ये पुढे संधी होती का? तर ह्या पुणे करारामुळे कुठेतरी त्यांची संधी नाकारल्या गेली असं वैयक्तिक वाटतं. लक्षात घ्या. तुम्हाला म्हणजे मी संधी दिलेलीच आहे की तुम्हाला काय वाटतं नक्कीच या व्हिडिओला कमेंट करून तुमचं मत नक्की या व्हिडिओला कमेंट करून तुम्ही नोंदवायचं आहे, ते लक्षात घ्या. हरिजन हा हिंदू समाजाचाच एक अविभाज्य घटक असल्याचे आंबेडकरांनी सुद्धा मान्य केले. आता मान्य केले कुठेतरी ह्याला तुम्ही नाइलाजाने असं म्हणणं म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, पॉलिटिकल
अवेअरनेस तसा झालेला होता त्यावेळेस भारतामध्ये. बघा, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी महात्मा गांधीजींनी प्रयत्न करण्याचेही मान्य केले. या करारावर अस्पृश्यांच्या वतीने डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः सही केलेली आहे, तर सवर्णांच्या वतीने म्हणजे गांधीजींच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सह्या केल्या. तर हे तुम्हाला विचारलं जाते. ह्याच्यामध्ये बरेच परीक्षेचे सुद्धा प्रश्न मित्रांनो कव्हर होतात, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे जे एका महामानवाला आपल्याला भारताचे पंतप्रधान म्हणून पाहावयाची जी संधी होती, तर ती संधी कुठेतरी 1932च्या पुणे करारामुळे झाकली गेली असं आपण गृहीत धरू शकतो. आणि पुढे त्यांनी 1936मध्ये 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. भारतात पहिल्यांदा 1937च्या निवडणुका झाल्या, तर स्वतंत्र मजूर पक्षाचे काही उमेदवार निवडूनही आले, पण पॉलिटिकल लक्षात घ्या, जो अवेअरनेस आहे इश्यूमध्ये ह्या पक्ष खूप पुढे आला कुठेतरी असं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि आज जरी तुम्ही वर्तमानामध्ये बघितलं तर केंद्रामध्ये जे प्रमुख नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, तर त्यांची आडनावं बघा आणि तिथली जाऊ द्या, म्हणजे तुम्हाला कळेल ते दलित आहे, अस्पृश्य आहे, हरिजन आहे की सवर्ण आहे हे तुम्हाला कळेल. आणि आपण राज्यात जरी बघितलं, राज्यातले सुद्धा जे आपण कॅबिनेट मंत्री, जे मंत्रिमंडळ आहे, जे काय म्हणून सांगा मुख्यमंत्री CM आहे, डेप्युटी CM असेल लक्षात घ्या, किंवा इतर कॅबिनेटमध्ये लोक आहे, त्यांची जरी नावं तुम्ही बघितली तरी तुम्हाला कळेल की भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि आज 2025 मध्ये सुद्धा आपण कुठे आहोत. आणि ह्या गोष्टी कदाचित तेव्हा जर हा करार घडला नसता, लक्षात घ्या, गांधी आंबेडकर करार कदाचित झाला नसता किंवा स्वातंत्र्य मतदारसंघ कायम ठेवले असते, तरी इतिहासामध्ये एकदम वेगळं चित्र आपल्याला पाहायला भेटलं असतं असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते हे व्हिडिओला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि पुढे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे सुद्धा तुम्ही व्हिडिओला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.